एकदम यम्मी, डिलिशियस बिस्कॉफ चीज केक सर्वांचाच खूप फेवरेट. मार्केटमध्ये ह्या बिस्कॉफ चीज केकची एक पेस्ट्री 200 ते 300 रुपयाला भेटते आणि घरीच 100 रुपयामध्ये हा पूर्ण चीज केक बनून तयार होतो. बनवायला खूप सोपा, कोणतीही कुकिंग नाही, बेकिंग नाही. त्यामुळे झटपट आपण आपल्या घरातल्या लहान मुलांसोबतसुद्धा एन्जॉय करत करत हा केक बनवू शकता. त्यासाठी मार्केटमधून बिस्कॉफचे बिस्किट्स आणून घ्या. हा संपूर्ण केक बनवण्यासाठी आपल्याला 3 बिस्किटचे पॅकेट्स लागले होते. तर सुरुवातीला मिक्सी जारमध्ये काही बिस्कॉफचे बिस्किट्स ॲड करून त्याला चांगलं क्रश करून त्याची पावडर बनवून घ्यायची आणि त्याला एखाद्या कंटेनरमध्ये, डब्यामध्ये काढून घ्यायचं. ज्याच्यामध्ये आपल्याला केक सेट करायचा आहे त्याच कंटेनरमध्ये आपण त्याला काढून घ्यायचं. त्याच्यामध्ये 2 चमचे बटर ॲड करायचं. मेल्टेड बटर आपण ह्या ठिकाणी ॲड केलं आणि त्याला व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे छानपैकी दाबून खालचा जो बेस आहे तो बनवून तयार करायचा. आता आपल्याला चीजचा बेस बनवायचा आहे. त्यासाठी 7 ते 8 पनीरचे छोटे छोटे क्यूब्स, 2 चमचे कंडेन्स मिल्क. कंडेन्स मिल्क नसेल तर ह्या ठिकाणी आपण साखरसुद्धा वापरू शकतो. मी प्रत्येक गोष्टीचं अल्टरनेटिव्हसुद्धा देईल. आणि आपण या ठिकाणी अमूल क्रीम वापरली. अमूल क्रीम नसेल तर दुधावरची साय आणि थोडंसं दूध ॲड करायचं आणि एक चीज स्लाईस किंवा चीज क्यूब असतील तर तेही ॲड करू शकतो. थोडंसं मी व्हॅनिला इसेन्स टाकला चांगला फ्लेवर येण्यासाठी. आता हा बेस फ्रीजमध्ये ठेवला होता, चांगला सेट झाला. त्या ठिकाणी हा चीजचा बेस आता ॲड करायचा आणि ह्याला परत एक 20 ते 30 मिनटासाठी फ्रीजमध्ये सेट करायचं. सेट झाल्यानंतर हा सेकंड जो बेस आहे तो खूप छान बसतो. आता परत आपण एक 8 ते 10 बिस्कॉफ बिस्किट्स मिक्सी जारमध्ये ॲड करून त्याला परत एकदा क्रश करून घ्यायचा. आता जो वरचा लेयर आहे तो खूप क्रीमी आणि चॉकलेटी असतो. त्यासाठी 2 चमचे ह्या ठिकाणी कंडेन्स मिल्क ॲड करायचं आणि थोडंसं कोको पावडर किंवा चॉकलेट पावडर ऑप्शनल आहे आणि बटर थोडंसं मेल्टेड ॲड करायचं. जर तुमच्याकडे बटर नसेल तर तुम्ही तूपही ॲड करू शकता आणि थोडीशी अमूल क्रीम. अमूल क्रीमला ऑप्शन मी सांगितल्याप्रमाणे दुधावरची साय किंवा दूध आणि ह्याला मिक्सरमधून फिरून घ्यायचं. जर असेल तर तुम्ही चॉकलेट फ्लेवरचा इसेन्सही ॲड करू शकता आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता एकदम छान क्रीमी टेक्स्चरचं आपलं वरचं जे आहे लेयर बनून तयार आहे. त्याला आता आपण चीजच्या वरच्या लेयरवर ॲड करायचं, संपूर्ण स्प्रेड करून घ्यायचं आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे साईडला थोडंसं क्रश केलेलं बिस्कॉफ बिस्किट ॲड करायचं. म्हणजे एकदम मार्केटसारखा लूक येतो. सेंटरला एक बिस्कॉफ बिस्किट ठेवायचं आणि ह्याला चांगलं ओव्हरनाईट किंवा 7 ते 8 तासासाठी फ्रीज करून घ्यायचं. इतका मस्त हा केक सेट होतो ना आणि मुलांना वाटणारसुद्धा नाही की तुम्ही हा घरी बनवलेला आहे. त्यांच्यासोबत नक्की बनवा आणि हा बिस्किटचा केक जो आहे तो बनून सेट झालेला आहे. चीज केक मार्केटमध्ये खूप कॉस्टली असतात. सेम पद्धतीने तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे चीज केक ट्राय करू शकता. आता तुम्ही बघू शकता कट केल्यानंतर ह्याला पूर्ण खालच्या बेसपासून आपल्याला उचलायचं आहे. म्हणजे पूर्ण तिन्ही लेयर केकच्या वरती आल्या पाहिजेत. हा दिसायला जितका यम्मी आणि टेम्पटिंग आहे तेवढाच खाण्यासाठी खूप डिलिशियस आहे. हा केक खाताच तोंडामध्ये विरघळून जातो. मुलांना काय मोठ्यांनाही नक्की आवडेल. थँक्यू.